पन्हाळ्यात राजकारणाची चाल बदलली। आमदार विनय कोरेंच्या सत्तेच्या बालेकिल्ल्याला भगदाड। आमदार चंद्रदीप नरके राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर ठरले किंगमेकर। पन्हाळा तालुक्यातील राजकारणात पडद्यामागे शिजलेला एक अचूक आणि डाव अखेर फत्ते झाला आहे। आमदार चंद्रदीप नरके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर हे या राजनीतीचे मुख्य सूत्रधार ठरले, तर माजी आमदार सत्यजित पाटील सरुटकर यांनी दिलेली रसद या लढाईत निर्णायक ठरली। परिणामी आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या पन्हाळा तालुक्यातील दीर्घकाळ अभेद्य मानल्या गेलेल्या सत्तेला हादरा बसला। परंपरागत विरोधकांच्या बालेकिल्ल्यात बाहेरून नव्हे तर आतूनही घाव घालण्याची रणनीती यावेळी अचूक रीतीने अंमलात आणण्यात आली। योग्य उमेदवारांची निवड, अचूक टायमिंग आणि राजकीय जोडण्यांचा परिपूर्ण मेळ घालून विरोधकांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचं राजकीय बळ अक्षरशः खिळखिळं केलं। हा निकाल केवळ जागांचा हिशोब बदलणारा नसून संपूर्ण सत्ता समीकरणं उलटवून टाकणारा ठरला आहे। पन्हाळा तालुक्यात झालेली ही उलथापालथ ऐतिहासिक मानली जात असून स्थापनेपासून जनसुराजचा बालेकिल्ला समजल्या गेलेल्या तालुक्यातच पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे। स्वतःच्याच मैदानावर तब्बल 25 वर्षाची पंचायत समितीवरील सत्तेला मतदारांनी हादरा दिला। त्यामुळे पन्हाळा तालुक्यात जनसुराजची पकड पूर्णपणे सैल झाली आहे। वर्चस्वाच्या दाव्यांना तडा देणारा हा निकाल सत्ता कायमची नसते हा राजकीय धडा देणारा ठरला आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याने तालुक्यात आक्रमक मुसंडी मारत 6 जिल्हा परिषद गटांपैकी 3 गटांवर आणि पंचायत समितीच्या 12 गणांपैकी 3 गणांवर दणदणीत विजय मिळवला। पंचायत समितीत राष्ट्रवादीची जोरदार एंट्री झाली असून जनसुराजच्या एक हाती सत्तेला थेट आव्हान उभं राहिलं आहे। शिवसेना शिंदे गटनेही आपली ताकद दाखवत एक जिल्हा परिषद गटात आणि 4 पंचायत समिती गणात विजय मिळवला। जनसुराज्य शक्ती पक्षाला केवळ एका जिल्हा परिषद गटात व 4 गणात समाधान मानावं लागलं, तर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारत स्थानिक नेतृत्व अजूनही निर्णायक असल्याचं दाखवून दिलं आहे। 7वे पोर्लेतर्फ ठाणे आणि येवलूज या जिल्हा परिषद मतदारसंघातील निकालातून पूर्वनियोजित राजकीय डाव यशस्वी झाल्याचं समोर आलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी रचलेल्या सूक्ष्म व राजकीय जोडण्या अखेर निर्णायक ठरल्या। पंचायत समितीच्या 7वे माले आणि पोर्लेतर्फ ठाणे गणात राष्ट्रवादीने सत्ता काबीज करत प्रतिस्पर्धांच्या राजकीय पायाखालची जमीनच सरकवली। यात सत्ता संघर्षात भाजपही सुटला नाही। 7वे आणि येवलूज या दोन्ही जिल्हा परिषद गटात भाजपला पराभवाची चव चाकावी लागली। मागील निवडणुकीत कसाबसा टिकवलेला एकमेव गडही यावेळी हातातून निसटला आणि तालुक्यातील भाजपलाही हादरा बसला। पन्हाळा तालुक्याचा हा निकाल जनसुराज्य शक्ती पक्षासाठी आकड्या पलीकडचा असून तो सत्तेच्या अहंकारावर बसलेला जोरदार चाप मानला जात असल्याची चर्चा सुरू आहे। आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्यासाठी हा निकाल अंतर्मुख करणारा ठरला हे नक्की। जांभळी कासर न्यूजसाठी राम करले।